शेतकरी नेते प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू हे गेल्या 5 दिवसांपासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळासमोर आमरण उपोषणाला बसलेत। विशेष म्हणजे बच्चू कडूंची तब्येत सुद्धा खालावली आहे। डॉक्टरांच्या वतीने बच्चू कडू यांना औषधोपचार घेण्याची विनंती करण्यात येते, परंतु जोपर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होत नाही, विविध प्रश्न शासन मार्गी लावत नाही, तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा खाणार नाही, असा थेट इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिलाय। बच्चू कडूंच्या या अन्नत्याग उपोषणाला राज्यातील विविध पक्षातील नेत्यांनी सुद्धा भेटी दिल्या, तर दुसरीकडे राज्यात विविध भागात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शेतकरी दिव्यांगांच्या वतीने तीव्र आंदोलन केलं जात आहे। जसजसं उपोषणाचे दिवस वाढत आहेत तसतसं राज्यात विविध भागात आंदोलन चिघळत आहे। आज अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर नांदगाव पेठ टोलनाक्याजवळ प्रहार कार्यकर्त्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं, तर नांदगाव पेठ टोलनाक्याच्या समोर टायरची जाळपोळ सुद्धा करण्यात आली। या दरम्यान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राइब करायला विसरू नका।